ज्योतिषांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या खऱ्या असतात का? मुळामध्ये आपण ज्योतिष्य, डॉक्टर किंवा वकील ह्या लोकांकडे जातोच कधी की जेव्हा आपण संकटात असतो. कर्मांचा भविष्यावर किती चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो? कर्मांचाच परिणाम होतो, बाकी कशाचाच परिणाम होत नाही. कारण बाकी सगळं तुम्हाला विसरू शकेल, पण कर्म तुम्हाला कधीच विसरत नाही, तुम्हाला शोधत शोधत येणार. नमस्कार, मी दिनेश पवार. आपलं सगळ्यांचं मी मेरा भारत शोमध्ये स्वागत करतो. आज आपण खास व्यक्तींकडनं खास माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मेरा भारत शोमध्ये आज आमच्यासोबत जुळलेल्या आहेत उषा घुगे मॅम. सुप्रसिद्ध ज्योतिषी आहेत आणि आज तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, जी तुम्ही इतर ठिकाणी बघतायत किंवा आज रील फॉर्मॅट असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला बरेच माहितीची काही गुगली टाकली जाते आणि आपण तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमची प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती कशा पद्धतीने असू शकतात. इन जनरल माझ्या टीमने काही अभ्यास केलेला आहे आणि ते प्रश्न माझ्याकडे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण उषा मॅम यांच्याकडनं जाणून घेऊयात. त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवातनं मला आशा आहे की आपल्या व्ह्युअर्सना बरीच गोष्ट जी आहेत, बऱ्याच नवीन गोष्टी ज्या आहेत त्या यातनं कळणार आहेत. सुरू करूयात मॅम. आपलं खरं तर खूप खूप स्वागत करतो मी आपल्या मेरा भारत शोमध्ये आणि आपण आपल्या ह्या आजच्या पॉडकास्टला सुरू करूयात. उषा मॅम, तुम्ही ऑफलाईन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत किंवा ऑफ कॅमेरा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मांडतात, ज्याचा अनुभव वैयक्तिक मला आलेला आहे, माझ्या परिवाराला आलेला आहे. आणि हेच फक्त प्रयत्न होता की तो ऑन कॅमेरा मला जसा फायदा होतोय किंवा माझ्या परिवाराला जसा फायदा होतो तो इतरांना कशा पद्धतीने होऊ शकतोय. हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. माझी फक्त एक विनंती आहे की आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही जास्तीत जास्त माहिती त्यांना फायदेशीर कशी ठरू शकते ह्याकडे आपला तो कल असावा. आपण सुरू करूयात. आणि पहिलाच प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की तुम्ही ज्योतिषी किंवा ॲस्ट्रोलॉजर बनण्याचा जो निर्णय किंवा ह्या क्षेत्रात कसं यायला पाहिजे किंवा तुम्ही कसं आलात याबद्दल काय सांगाल? धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि जो हा मानसन्मान देताय माझ्यासाठी. यस. मी उषा घुगे. माझं एज्युकेशन MA समाजशास्त्र आणि आत्ता मी ज्योतिष विशारद आहे. कसं असतं माहिती आहे का की असं ह्या पृथ्वी तलावरती कुठलीच व्यक्ती नाहीये की ज्याला उद्या काय किंवा पुढे काय. कारण आपण सकाळी उठल्यापासून एवढे सगळे प्रॉब्लेम्स चालू असतात. दररोजची कामं, ती कामं कधी उरकणार आहेत, मला कधी निवांत वेळ मिळणार आहे, किंवा आपण आजारपण बघतो किंवा अजून जे काय असतील, एवढे स्पर्धेचं युग आहे की त्यामध्ये मी कुठे टिकणार आहे, उद्या काय असणार आहे, अनिश्चितता, हे सगळं जसं सर्वांना आहे तसंच एक मी माणूस आहे म्हटल्यानंतर मला पण आहे. आणि मग हे बघण्याचं आपल्याकडे सगळ्यात सर्वोत्तम साधन म्हणजे दररोज जो येतो न्यूजपेपर, त्याच्यामध्ये एका ओळीमध्ये भविष्य येत असतं आणि आठवड्याला रविवार सुट्टी आणि त्या दिवशी थोडंसं 2-4 ओळींमध्ये भविष्य येणार. मग ते वाचायचं आणि आपल्या मनाला उत्सुकता जी आहे ती थोडीशी कमी करून घ्यायची. मग त्या आठवड्यामध्ये जर का भविष्य चांगलं असेल, आणि हे किती वेळ लक्षात राहणार, अगदी जोपर्यंत आपण वाचून तिथून उठतो तेवढ्या वेळापर्यंतच. नंतर आपण विसरूनही गेलेलो असतो की आपल्या बाबतीत हे होणार आहे किंवा नाही होणार आहे काय किंवा काय असंच. पण मग हळूहळू अशी उत्सुकता लागली की हे काय असतं, हे आपल्यालाही कळू शकतं का, आणि मग ते कसे कळेल. आणि मग हे जेव्हा प्रश्न निर्माण होतात मग आपणच आपली उत्तरं शोधत जातो आणि त्याप्रमाणे मी पण एक एक पायरी चढत गेले. आणि पुढे तिथे काय होणे, मग पुण्यामध्ये काही क्लासेसलाही कमी नाहीये, मग मी हळूहळू क्लासेस लावले आणि त्यात मला आवड निर्माण होत गेली की आणि हे शास्त्र कसं आहे माहिती का, थोडंसं गुड पण आहे, थोडंसं कुतूहल पण आहे आणि गमती जमती पण आहेत. म्हणजे असं खूप सिरियस करून हे करण्यासारखं शास्त्र नाहीये की खूप अवघड आहे, असं काही नाहीये. त्यात गमती जमती वगैरे सगळंच आहे. आणि आपण एक एक पुढे गेल्यानंतर कसं होतं की आपल्याला त्यात आवड निर्माण होते. तशीच आवड मला निर्माण झाली आणि ह्या ज्योतिषशास्त्राशी माझा संबंध यायला लागला. वा, कमाल सुरुवात आहे मॅम. पण राशी भविष्य किंवा आपण ज्योतिषांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या खऱ्या असतात का? छान प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं सगळ्यांच्या मनामध्ये ही उत्सुकता असेल की खरंच हे खरं असतं का. आपण एक गंमत सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण सगळे लहान होतो
तुम्हालाही असं आठवत असेल की आपल्याला आई सांगायची की एखादी गोष्ट आपण केली नाही, म्हणजे आईच्या मनासारखं नाही केलं किंवा आपण खूप मस्ती करत असू किंवा त्रास देत असू, तर आपल्याला आई काय सांगायची की भूता बाबा येईल, तिकडे जाऊ नको, हे करू नको, बरोबर की नाही. किंवा आपण साधं जेवण जरी करत नसणार आहे तेव्हा आपल्याला आई काय म्हणायचे, हा चिवचा घास, हा काऊचा घास, हा माऊचा घास, असं म्हणून आपल्याला भरवत असायची. खरंच चिव यायची का खायला? नाही. खरंच काऊ यायचं का खायला? नाहीच. किंवा कोणी पाहिले आजपर्यंत एवढ्या सगळ्यांनी की सगळ्यांनी भूताबाबा हा शब्द ऐकलेला आहे, बरोबर आहे, पण कोणी पाहिलंय की भूत कसं असतं? कोणीच नाहीये. पण ती जी काही पॉझिटिव्हिटी असते की नाही मग चिव आलीये मी खातीये, ते जे आपण इमॅजिन करतो आपल्या माइंडनी, किंवा ते भूताचं जे आपण इमॅजिन करतो की नाही हा भीती, हे भीतीदायक आहे, असंच भविष्याचं पण आहे की जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते तेव्हा आपण पॉझिटिव्हिटीने की नाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला यश मिळतं. आणि जेव्हा आपल्याकडे निगेटिव्हिटी येते किंवा आपला आत्मविश्वास कमी होतो तेव्हा आपल्याकडनं ही गोष्ट होणार नाहीये. जोपर्यंत आपण शेवटपर्यंत करत नाही, आपण बघतो बघा पळण्याच्या जेव्हा स्पर्धा असतात, शेवटपर्यंत जो पळतो तो जिंकतोच आणि जो मध्येच मला होणारच नाही म्हणून जो थांबतो तो हारतोच. आणि राशी भविष्याचं पण थोडक्यात तसंच आहे. हे खरंच आहे आणि हे होतच, ह्याच्याबद्दल नाहीच आहे, पण हे पुश करण्याचं काम करतं आपल्याला. ओके, असं मला वाटतं. सो साधारणतः भविष्याचा अंदाज दिला जाऊ शकतो. हो, नक्कीच दिला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं असं असतं की भविष्याचा अंदाज हा भूतकाळातच असतो. ज्याला भूतकाळाचा अंदाज घेता येतो त्याला भविष्याचा अंदाज घेताच आला पाहिजे असं मला वाटतं. आणि घेता येतोच असं म्हणेल मी, येतोच असं म्हणतीये मी. एक उदाहरण घेऊयात आपण की आपले जे आजी आजोबा होते, आता आपण थोडंसं शहरांकडे आलेलो आहोत, पण ग्रामीण भागामध्ये जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कावळे घरटी करायचे, तर कावळ्यांनी कुठे घरटे केलेलं आहे, झाडावरती कुठल्या फांदीवर केलेले, म्हणजे शेंडावरती केले का किंवा मध्येच केलं आहे का, ह्याच्यावरती पाऊस कसा पडेल, कारण आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो तर पावसावरतीच आपली सगळी शेती आहे. आणि जर पिकले तरीच आपल्याकडे पैसा असणारे, वित्त असणारे, सुगी असणारे, तर मग ह्याच्यावरती आपली आजी किंवा आई वडील काय बघायचे माहितीये का की जर झाड फांदीवरती किंवा झाडाच्या मध्यभागामध्ये जर कावळ्यांनी घरटे केलं असेल तर पाऊस चांगला पडणार आहे, वादळी वाऱ्यासहित पडणार आहे. किंवा झाडाच्या शेंड्यावरती जर कावळ्यांनी घरटं केलं असेल तर ह्या वर्षी पाऊस कमी पडेल. ह्याला रिझन काय झाड फांदीवरती करण्याचं, की प्राण्यांनाही कळतं, पक्ष्यांनाही कळतं अंदाज, तर मग माणसाला काय नाही कळणार. आणि भूतकाळ एवढ्यासाठी मी म्हटलेलं आहे की एकच गोष्ट जर वारंवार ती झाली तर आपण त्याच्यामध्ये आपण प्रगत होतो. उदाहरणार्थ तीच आपण गोष्ट केली तर आपल्याला काय होतं की आपण साधं एबीसीडी जेव्हा लिहायची असती तर आपल्याला असं आज एकदा एबीसीडी टीचरने शिकवली आणि सोडून दिलं असं नाही होत. ते गिरवायला सांगणार, खूप वेळा करायला सांगणार. याचा अर्थ काय की आपण त्यात पारंगत झालं पाहिजे. आणि भविष्याचं पण तसंच आहे की जेव्हा आपण भूतकाळाचा अभ्यास करतो की ही घटना किती वेळा झाली, कशा प्रमाणात झाली, कधी झाली, याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अंदाज व्यक्त नक्कीच करता येतो आणि करता यायला पाहिजे. ॲस्ट्रोलॉजी हा विषय किंवा ह्या विषयाला घेऊन करिअर भरपूर लोकांनी केलेलं आहे. आणि आजकालच्या ह्या सोशल मीडिया ह्या युगामध्ये जर बघितलं तर बरीच लोक बऱ्याच वेगवेगळ्या विषयांना घेऊन पॉडकास्ट किंवा रील किंवा आपले इंटरव्ह्यूज बनवत आहेत. आणि यात काही प्रमाणात बघितलं तर साम्य आहे, काही प्रमाणात बघितलं तर खूप मोठा फरक आपल्याला दिसतोय. तर काय वाटतंय की ॲस्ट्रोलॉजीला घेऊन कुठेतरी लोकांची दिशाभूल होते का तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? हो, नक्कीच. कारण कसं आहे माहितीये का, एका वर्गामध्ये एक शिक्षक आपल्याला एखादं गणित किंवा एखादा विषय जेव्हा शिकवतात तेव्हा त्या विद्यार्थी जे असतात ते 50-60 विद्यार्थी असतात. एका शिक्षकासमोर एकच विद्यार्थी असं असतो असं नाही. आणि त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना एकाच पद्धतीने ते सर शिकवत असतात. आणि शिकवताना असं होत नाही की सगळेच विद्यार्थी 100 मार्काने पास झाले किंवा सगळेच विद्यार्थी नापास झाले किंवा मध्ये 60% वालेच सगळे विद्यार्थी आहेत, असं कधीच होत नाही. तर त्या विद्यार्थ्याची ती आकलन शक्ती असते की तो विषय त्याला किती समजला. सरांनी शिकवताना तर सगळ्यांना सारखा शिकवलेला असतो, इव्हन सिलेबस बुक पण सगळ्यांच्या घरी दिलेले असतात, तरी सुद्धा असं होत नाही की सगळे विद्यार्थी सारख्याच मार्काने पास झालेले आहेत. तसंच ह्या विषयाचं आहे की ज्याला जसं आकलन झालं
कोणी स्वार्थासाठी करत असेल, कोणी 4 पैसे मिळवण्यासाठी करत असेल, पण हा अभ्यासाचा विषय आहे आणि अभ्यास केल्यानंतर बऱ्यापैकी आपले अंदाज खरे ठरू शकतात. हे नक्कीच आहे की विज्ञानासारखं आपण HTO जसं आपण सांगू शकतो की नाही हे एवढं प्रमाण, ह्याच्या हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा तर 1 पाण्याचा थेंब होईल, इतक्या ह्याच्याप्रमाणे आपण असं शास्त्रोक्त पद्धतीने नाही होणार. पण अंदाज हे बऱ्यापैकी 90-95% खरे होतात. पण आता हा ज्याचा त्याचा मनाचा विचार आहे, ज्याच्या त्याचा बुद्धीचा विचार आहे की मी ह्याचं काय करणार आहे. आपल्याला साखर दिलेली आहे, तुम्ही ती चहात टाकायची आहे का त्याचा शिरा करायचा आहे की दुसरी काही मिठाई करायची आहे, ती गोड आहे आणि तुम्हाला गोडवाच देणार आहे. तर प्रत्येक जण कोणी जेव्हा त्याचा व्यवसाय म्हणून उपयोग करेल तेव्हा कसं असतं माहिती का, हे जी षडरूप आहेत, कोणाकडे लोभ असते, कोणाकडे काय असतं. आणि जेव्हा आपण व्यवसाय करतो आणि एवढी जेव्हा स्पर्धा वाढलेली आहे समाजामध्ये की मला काय मिळेल, मला काय मिळेल, मग पुढच्याला काय मिळेल, त्याला काय वाटेल, त्याचा फायदा होईल की नाही, तोटा होईल का, हे कोणी बघत नाहीये. असं नाही की सगळे सारखेच वागतायत, पण बरेच ज्योतिषी असे आहेत की फक्त ह्याला व्यावसायिकच रूप देत आहे. मग माझ्या कस्टमरचा किती फायदा होईल किंवा त्याला काय वाटेल. आणि काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा की आपण घाबरले जातो. मुळामध्ये आपण ज्योतिष्य, डॉक्टर किंवा वकील ह्या लोकांकडे जातोच कधी की जेव्हा आपण संकटात असतो किंवा अडचणीत असतो, त्याच वेळेस जातो आणि आपल्याला काय अपेक्षा असते की हा मला मार्ग दाखवेल, ह्या अडचणीतनं मला बाहेर काढेल. आणि जर समोरचा, आता उदाहरणार्थ ही माझ्या पाठीमागे भिंत आहे, मी ह्याला आधारासाठी उभे असणार आहे, पण जेव्हा माझ्या अंगावरती भिंतच पडेल तर तो माझा आधार नाहीच होईल. अशीही ज्योतिषी काही आहेत, नाही असं म्हणत नाहीये, पण काही ज्योतिषी अशी पण आहेत की खरंच तुम्हाला रस्ता दाखवतात, मार्ग दाखवतात. आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्यामुळे आपण हे नाही सांगू शकत की कोणी कसं वागायचं. फक्त आपण चांगल्या व्यक्तीची निवड करावी आणि चांगला सल्लागार मिळावा, एवढी अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो. खूप उषा मॅम, तुम्ही खूप खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि माझं मनातलं उत्तर होतं. कारण जो व्यक्ती ज्या गोष्टींमध्ये जितका जास्त घाबरलेला असतो, तुम्ही खूप 3 वेगवेगळे गोष्ट सांगितले. एक तर डॉक्टर, ह्या पेशामध्ये पण आपला घरचा कुणी मेंबर किंवा स्वतःवर जर का अशी कुठली आजाराची परिस्थिती जर का ओढून आणली तर त्या केसमध्ये डॉक्टर सांगतील ती उत्तम दिशा. ज्योतिषी, ॲस्ट्रोलॉजर, त्या केसमध्येही बऱ्याच संकटांना त्या परिवारावर किंवा त्या व्यक्तीवर बरेच असे काहीतरी गोष्टी घडून आणल्या असे की त्यालाही वाटतं की मला इथून काहीतरी मार्ग सापडायला पाहिजे. आणि त्या केसमध्ये जो आपली समस्या मांडायला गेलेला असतो, मग त्या डॉक्टरला असू देत किंवा ज्योतिषीला असू देत, तर त्या केसमध्ये समोरचे जे सांगतील तो उत्तम पर्याय. त्यांना असं वाटतं की खूप विश्वास ठेवून तो गेलेला असतो, त्याच्यामुळे तिथून जे काही समस्यांचं सारण त्याचं होणार आहे किंवा निवारण होणार आहे तर मला त्याचा फायदा होईल बाबा. आणि त्याच गोष्टींमध्ये काही लोक गुपितपणे व्यवसाय आणि काही लोक खरोखर त्यांच्या क्लायंट्सला किंवा त्यांच्या पेशंटला, जर का डॉक्टर असेल तर फायदा व्हायला पाहिजे, प्रामाणिकपणे त्यांना ट्रीट करतात आणि तिथून काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतात. सो मला तुमचं उत्तर आवडलं. माझा पुढचा प्रश्न आहे की जर ज्योतिषी किंवा ॲस्ट्रॉलॉजी हा सब्जेक्ट जर घेतला तर याचा जर का सार बघितला टोटल, कारण की खूप व्हास्ट विषय आहे, म्हणजे तुम्हाला जेवढं माहिती आहे की न्यूमरोलॉजी हा विषय वेगळा आहे, ॲस्ट्रॉलॉजी हा विषय वेगळा आहे, ग्राफोलॉजी हा विषय वेगळा आहे आणि याच्यामुळे बरेच काही गोष्टी आहेत. पण जर का एक सार जर का तुम्ही शोधतात तर त्या सारमध्ये पहिली गोष्ट कुठली असते की त्या माणसाचं भविष्य बघणं म्हणजे नेमकं काय, आणि भविष्य बघताना पहिली कुठली गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असतं? छान प्रश्न आहे. एखाद्या व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येते तर काय असतं माहितीये का, त्याचं फेस रिडिंग सगळ्यात महत्वाचं की फेस रिडिंग. परत असतं ते हस्तरेषा असते. आपण जे आहे पत्रिका म्हणतो. पत्रिका म्हणजे काय असतं किंवा कुंडली म्हणजे काय असतं की 12 घरांचा एक चौकोन असतो आणि त्याच्यामध्ये 12 घरं केलेली असतात. हा जो चौकोन आहे तो 360 अंशाचा असतो आणि त्याच्यामध्ये 12 घरं असतात, तर ते एक एक घर 30 अंशाचं असतं. मग ही जी 12 घरं असतात तर त्या ह्याच्यामध्ये नंबर्स लिहिलेले असतात. नंबर्स कशाचे असतात तर राशीचे नंबर असतात. राशी 12 आहेत. आता 12 राशी कुठल्या आहेत? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु,
मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. त्या 12 राशी त्याच्यामध्ये लिहिल्या जातात. आणि म्हणजे ही जी कुंडली मांडण्याची पद्धत आहे ही पण भरपूर कुंडल्यांचे प्रकार असतात. म्हणजे राशी कुंडली की ज्याच्यामध्ये चंद्र हा पहिल्या ठिकाणी असतो, पहिल्या घरामध्ये असतो. सूर्य कुंडली ज्याच्यामध्ये सूर्य पहिल्या घरामध्ये असतो. आणि लग्न कुंडली, ह्या 3 कुंडलींना जरा जास्त महत्व आहे. लग्न म्हणजे त्यावेळेस आपला जन्म जेव्हा झालेला असतो तेव्हा जी उदित राशी असते ती पहिल्या घरामध्ये मांडायची असते आणि त्याला लग्न कुंडली असं म्हणतात. आणि मग तो ग्रह म्हणजे 9 ग्रह असतात. म्हणजे आपली जी आठवड्यांची वार आहेत, ग्रहांचीच नावं आपल्या आठवड्यांच्या वारांना दिलेली आहेत. म्हणजे रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7 झाले. आणि राहू, केतू मिळून 9 ग्रह झाले. नंतर हर्षल, नेपच्यून आणि प्लुटोचा पण शोध लागलेला आहे. तर ही सगळी ग्रह त्या त्या दिवशी त्या त्या वेळेमध्ये जिथे असतील तिथे ते प्लॅन करणे किंवा तिथे तिथे मांडणे ही झाली कुंडली. आणि मग त्या व्यक्तीची त्या जन्माच्या वेळेस जी राशी असेल, जी उदित राशी असेल ती त्याची राशी. मग आता राशीमध्ये 12 राशी झाल्या, असे 27 नक्षत्र असतात. ते तुम्ही जेवढे डीप जाणार तेवढे ते तुम्हाला हळूहळू कळत जाणार. आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आपल्याला, आपण बाहेर फिरायला गेलो फॉरेनला, युरोप कंट्रीजमध्ये, आणि तिथे जर तुम्हाला भेटली तर तुम्ही ऍड्रेस काय सांगणार तुमचा, की मी भारतातला आहे. आणि भारतात एखादी व्यक्ती तुम्हाला जर भेटली कुठेतरी तर तुम्ही सांगणार मी महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रात आपण कुठेतरी एखाद्या मीटिंगला वगैरे काहीतरी गेलो आणि तिथे जर एखादी व्यक्ती भेटली तर तुम्ही काय सांगणार, की नाही मी पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये आपली भेट झाली परत तर तुम्ही काय सांगणार, नाही मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. पिंपरी चिंचवडमध्ये पण भेट झाली, परत कुठे, तर नाही मग माझा हा एरिया आहे, ही कॉलनी आहे. तिथे गेल्यानंतर पण परत कुठे, तर माझी ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंग मध्ये मी राहतो. बिल्डिंग मध्ये ती व्यक्ती आली, परत कुठे, मग फ्लॅट नंबर सांगणार आणि मग तुमची आणि त्यांची भेट होणार. हे शास्त्र असं विस्तृत आहे. आणि मग जेवढं तुम्ही डीप मध्ये येणार, मग तो ग्रह कुठे आहे, तुमच्या वेळेस जन्माच्या वेळेस राशी कुठली होती. मग आता तुम्ही म्हणणार एका राशीवरती कोट्यावधी लोक आहेत, मग सगळ्यांचं भविष्य सारखंच असतं का, नाही. मग परत तुम्हाला 27 नक्षत्रांमध्ये डिवाइड केलेलं आहे. मग 27 नक्षत्रांमध्ये परत कुठलं, तर तुमचं नक्षत्र, एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात, मग चरण कुठलं. मग असं करत करत जेव्हा तुम्ही येता, आता मी जे तुम्हाला सांगितली की कुंडली आहे, 12 घरांची कुंडली आहे, 360 अंशाची कुंडली आहे, एक घर 30 अंशाचं आहे, तिथे ती राशी असणार आहे. पण कुठला ग्रह, आता मग सगळ्यांची सारखीच कुंडली असणार का, नाही. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ग्रह सगळ्यांचा सारखाच असणार का, नाही. मग घरं काहीतरी वेगळं सांगत असतात, राशी काहीतरी वेगळं सांगत असतात. म्हणजे पहिल्या घरामध्ये मंगळ असेल तर तो काय फळ देईल, शुक्र असेल तर तो काय फळ देईल, बुध असेल तर तो काय फळ देईल. मग एकटा बुधच आहे का, त्याच्यासोबत अजून कोणी आहे का, म्हणजे दुसरं कोणता ग्रह युतीमध्ये असेल तर परत फळामध्ये बदल झाला. असं हे खूप डीप नॉलेज आहे आणि ह्याच्यासाठी वेळ. आणि जेव्हा आपण समोर बसतो, एखाद्या व्यक्तीचा प्रश्न काय आहे त्या प्रश्नानुसार आपल्याला ते उत्तर द्यायचं असतं. आणि मग हे हळूहळू असं उलगडत जातं. ओके, सो इन शॉर्ट याच्यात तंत्रशुद्ध पद्धतीने बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. सो माझा जो अनुभव राहिलेला आहे, म्हणजे जन्मकुंडली किंवा कुंडली हा मेन फॅक्टर आहे की जिथून समोरच्याचा अभ्यास आपल्याला करता यावा आणि तिथून मग बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आता जन्मकुंडली मध्ये आपण आत्ताच्या काळातले जर का पॅरेंट्स बघितले किंवा पालक बघितले तर त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म दिवस, जन्म वेळ, जन्म तारीख, जन्मवार या गोष्टी खूप ॲप्रोप्रिएटली म्हणजे न चुकता लिहून ठेवलेलं असतं. बरोबर. मी थोडं आजची पिढी आणि अजून मागची पिढीचं जर का बघितलं एक 10-15 वर्ष मागे, तर त्यावेळेस अशिक्षितेचं प्रमाण खरं तर जास्त होतं. त्याच्यामुळं कधी जन्म होतोय, कुठल्या वेळेला होतोय, काय तारीख आहे, किंवा काहींचं तर वर्षही खूप बदललेलं आहे. बरोबर. म्हणजे आपण बघितलं तर 1 जून हा जगाचा सगळ्यांचा खूप लोकांचा वाढदिवसच असतो. मग तो का, तर मग ते जुन्या लोकांना माहित नाही म्हणून शाळेत आपण घालायचो म्हणून स्वयंघोषित, आणि मग तो 1 जून आणि तिथून मग पुढे सगळ्या गोष्टी राहायच्या. मग माझा प्रश्न आहे की 10 वर्ष किंवा 15 वर्ष मागील पिढीचा आणि आत्ताच्या पिढीमध्ये जी तफावत आहे तर ती अचूकतेची आहे. की म्हणजे आता जी काही माहिती तुम्हाला दिली जाते ती अचूक दिली जाते. बरोबर आहे. पण तीच 15 वर्ष किंवा 10 वर्ष पलीकडील लोकांची जर का माहिती तुम्हाला द्यायची म्हटली तर त्याच्यात भरपूर तफावत आहे. मग त्या केसमध्ये आपण काय गोष्टी नेमक्या बघायला पाहिजे? हा, एखादा प्रश्न तुम्ही मला विचारला आता आणि तुमच्याकडे जन्मतारीख नाहीये किंवा तेव्हाची जन्मवेळ नाहीये, पण असेल तरी निश्चित माहिती नाहीये, अनिश्चितता आहे,
तेव्हा आपण काय करू शकतो की गोचर कुंडली असते. गोचर कुंडली कशाला म्हणायचं की आजचं जे पंचांग आहे किंवा आजची जी कुंडली आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर ती कुंडली मांडायची असते आणि त्यानुसार तुमचा जो काय प्रश्न आहे, मग आत्ताची ग्रह कुठे आहेत, कशी आहेत, राशी कुठली आहे किंवा काय प्रश्न काय आहे, त्यानुसार त्याची ती उत्तरं द्यायची असतात. म्हणजे ती नसेल, ती असेल तर ते दोन्हीचं कंपॅरिझन करायचं असतं. ह्यामध्ये काय म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की 90च्या दशकामध्ये समजा एखादा बाळ जन्माला आलेला आहे आणि आता एका हॉस्पिटलमध्ये 10 बाळं जन्माला आलेली आहे आणि आता ती व्यक्ती तुमच्या समोर आलेली आहे. मी उदाहरणार्थ मी डॉक्टर आहे, जे की 90 मध्ये मी त्याची डिलिव्हरी केली होती आणि ते बाळ आता माझ्या जर समोर आलं तर निश्चितच 30 वर्षाचं झालं असणार आहे, बरोबर आहे. मग आता जर ती 10 बाळ माझ्या समोर आली तर कुठलं बाळ कोणतं आहे हे डॉक्टरांना सुद्धा ओळखता नाही येणार आहे, कारण ते बाळ आणि आता 30 वर्षानंतरची ती जी काय ती व्यक्ती झालेली असणार आहे त्याच्यामध्ये खूप तफावत असणार आहे. मग ह्याच्यामध्ये पण तसंच असतं की जन्मकुंडली म्हणजे काय असतं की तुमच्या जन्माच्या वेळेस आकाशगंगेमध्ये किंवा जो काय हे असेल जन्माच्या वेळेसचा तो आकाशमालेचा फोटो आहे असं म्हणूयात आपण. आणि आता जे आहे ती गोचर कुंडली की तुम्ही तेव्हा कसे होतात आणि आता कसे होतात, ह्या दोन्हीचा मेळ बसवून भविष्य सांगितलं जातं. बरोबर, म्हणजे तेव्हाच हे होतं पण आता कंडिशन काय असणार आहे ह्याला गोचर कुंडली असं म्हणतात किंवा दररोजचं पंचांग असं म्हटलं जातं. आणि ह्या दोघांचं ते नसेल तर अंदाजे बऱ्यापैकी ह्याच्यावरून पण भविष्य सांगता येतच नाही असं नाही, पण साधारणतः आपण नक्कीच लावू शकतो. या सगळ्यांवर ग्रहांच्या स्थितीचा आपल्या जीवनावर जो प्रभाव पडतो तर तो किती महत्वाचा असतो. आता उदाहरणार्थ बरेच जण आमच्याकडे येतात आणि असं सांगतात की मॅडम हे खरं आहे का, म्हणजे हे 9 ग्रह एवढं दूर आपल्यापासनं आणि त्याचा खरंच आपल्यावरती परिणाम पडतो का. तर उलट प्रश्न मीच असं तुम्हाला विचारते की सूर्य जो आहे तो एवढा लांब आहे आणि मला असं वाटतं की आता हा फेब्रुवारी महिना चालू आहे, मग खरंच तुम्हाला असं वाटतं ह्या सूर्याचा आपल्यावरती इफेक्ट पडतो. मीच तुम्हाला प्रश्न विचारते की दुपारच्या वेळेमध्ये आता तुम्ही जर 11-12 वाजता बाहेर पडला आहात तर तुम्हाला जाणवतो ह्या सूर्याचा तुमच्यावरती काही इफेक्ट पडतो? 100%. मग जर पडतो आहे किंवा चंद्राचा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जाणवतो की शीतल चांदणं आहे आणि रखरखीत ऊन पडत आहे दुपारी, बरोबर आहे, तर एक सुगरण गृहिणी जी असेल ती आता जर मी तुम्हाला कुरड्या घालायला सांगितल्या तर जून जुलैमध्ये मला खूप छान कुरड्या घालता येतात आणि मग माझी 5 किलोची 10 किलोची ऑर्डर आहे तर मला घालून द्या, तर ती घालून देईल का? तुम्हाला काय वाटतं ती घालून देईल का नाही देणार, कारण तेव्हा पावसाळा आहे, एवढं कडकडीत ऊनच नसणार आहे, तर मग ती घालूनच नाही देणार आहे, बरोबर आहे. ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्या ग्रहाची आवश्यकता लागते, म्हणजे तिला ज्योतिष्य माहिती नसेल कदाचित, बरोबर आहे. मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं की पण आता प्रखर ऊनच नसणार आहे की त्याची एवढी प्रखर उष्णताच नसणार आहे की ते वाळवेल एवढी. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे एप्रिल मे महिन्यामध्ये कडक ऊन असतं, तर सगळीकडे आपल्याला दिसेल की उन्हाळी कामं चालू आहेत. जर मला म्हणायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती जर त्याचा परिणाम पडतो तर आपल्यावर का नाही पडणार आहे. मी तर म्हणेल एवढ्या मोठ्या नद्या असतात, नद्यांचं पाणी आटलेले दिसेल तुम्हाला, विहिरींचं पाणी आटलेलं दिसेल, बरोबर आहे, झाडांचे पाणी. आता शिशिर ऋतू झाला, आता काल आपली वसंत पंचमी झाली, शिशिर ऋतूमध्ये तुम्ही झाडांची पानं पाहिली असतील, अगदी वडाचं घ्या, पिंपळाचं घ्या, असंख्य पाने असणारी झाडं आहेत ही, किंवा कडुलिंबाचं झाडं घ्या, तर ह्या सगळ्या झाडांची पानांची गळती तुम्हाला दिसेल आणि नवीन पानं फुटताना, मग आता वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटताना दिसेल. मग हे कशाचे आहे? ग्रहांचे. सर्व. पण म्हणजे सर्वसाधारणतः आपल्याला चंद्र आणि सूर्य यांचा कुठेतरी परिणाम होताना दिसतोय, पण ते कळत ना कळत आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही. आपण निसर्गाचा एक भाग म्हणून आपण त्याला विसरून जातो. आणि सेम प्रश्न मी जो केला, अभि तो बऱ्याच ऑडियन्सचा किंवा बऱ्याच प्रेक्षकांचा असा असू शकतो, पण काही गुपितपणे जे परिणाम करून जाणार आहेत असे बरेच ग्रह आहेत. हो, आणि त्याचा परिणाम खरं तर आपल्या जीवनावर होत असतो. आता उदाहरणार्थ तुम्ही जे सांगितले की गुपित ग्रह आहेत, बाकीचे सगळ्यांचं आपल्याला माहिती नाही. म्हणजे आता चंद्र, सूर्य किंवा गुरु, बुध, शुक्र हे ग्रह घेतले तर आपण एवढं घाबरत नाही, कारण हे शुभ ग्रहांमध्ये मोडतात. पण आपल्याला शनी, राहू, केतू असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मग आपल्याला थोडीशी भीती वाटायला लागते, थोडंसं गुड वाटायला लागलं. जे आता तुम्ही जे म्हटलं ते की आपण 7.5 आहे म्हटलं की थोडं घाबरतो. आत्ताचा जो येणारा पिरियड आहे हा फेब्रुवारी मार्चचे 29 मार्च 2025 शनी पालट होतो आहे. म्हणजे शनी पालटचा अर्थ काय आहे की आता शनी जो आहे तो कुंभ राशीमध्ये आहे आणि तो मीन राशीमध्ये जाणार आहे. शनीची जी गती आहे
तो 2.5 वर्षांनी राशी बदलतो. म्हणजे प्रत्येक ग्रह जे आहेत त्यांची प्रत्येकाची गती वेगळी आहे. चंद्र जो आहे तो 2.25 दिवसांनी राशी बदलतो. सूर्य आहे त्याला 1 महिना लागतो. गुरुला 13 महिने लागतात. तर शनीला 2.5 वर्ष लागतं आणि राहू केतूला 1.5 वर्ष लागतं. तर जे मी म्हटलं की मग आता आपल्याला जेव्हा शनीला आता जी 7.5 आहे ती कुंभ, मीन आणि मेष राशीला चालू होणार आहे. म्हणजे शनी ज्या राशीमध्ये असतो त्याच्या मागच्या राशी, ती राशी आणि त्याची पुढची राशी, असं 2.5 वर्षाचा पिरियड असतो. आणि 2.5, 5 आणि 2.5, 7.5 असं मिळून 7.5 होते. आणि त्यावेळेस माणूस घाबरायला लागतो. जे तुम्ही मगाशी मला प्रश्न आता विचारला की गुण, आपण इथंच थांबूया. शेवटचा शब्द होता गुण. आणि 7.5 हा बहुतेक माझाही आणि माझ्या प्रेक्षकांचाही एक समज आहे की 7.5 म्हणजे 7.5 वर्ष सलग काहीतरी परिणाम करून जाणारे असतात, की त्याला जसं तुम्ही म्हणतात की ते डिवाइड करून मग ते 7.5 होतात. हा, डिवाइड करून 7.5 होतात. कारण आपली जी राशी असते त्याच्या मागच्या राशीमध्ये शनी आला की तिथे तो 2.5 वर्ष असतो. कारण त्याचा राशी परिवर्तनाचा काळच 2.5 वर्षाचा आहे. तो एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो. तिथे 2.5 वर्ष, आपल्या राशीमध्ये 2.5 वर्ष, आणि आपली जी पुढची राशी असेल, आता उदाहरणार्थ माझी मीन राशी आहे, तर कुंभ राशीमध्ये जेव्हा शनी येईल तेव्हा मला 7.5 चालू होईल. मग ते 2.5 वर्ष. मीन राशीमध्ये शनी येईल तेव्हा 2.5 वर्ष. आणि मेष राशीमध्ये माझ्या राशीतून पुढच्या राशीत जाईल तरी पण मला 7.5 असणार आहे. तो 2.5 वर्षाचा पिरियड. आणि प्रत्येक राशींना राशी वाईज 7.5 म्हणजे कोणाला कशी जाणार हे ठरलेलं आहे. 7.5 म्हणजे वाईटच असतं असं नक्कीच नाहीये. पण आपल्याला शनी, मी मगाशी जे सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला सांगितलेलं असतं की आपल्या गावामध्ये एखादं झाड असतं किंवा एखादं असं ठिकाण असतं की तिथे गुड असतं, एखादं म्हणजे पुरातन मंदिर असतं की तिकडे कोणी जात नाही, एखादा पडीक वाडा असतो की तिकडे कोणी जात नाही, आणि आपल्याला सांगितलेलं असतं की इथे काहीतरी आहे. मग आपल्याला त्याविषयी गुड निर्माण होतो. फक्त त्याच प्रकारे शनी विषयी पण झालेले आहे. शनी हा ग्रह काय आहे, शनी काय कारकत्व करतो, शनीचं काय काम आहे, तर शनी काय आहे, न्यायप्रिय आहे, कष्टाळू आहे. जो कर्म करतो, जो कष्ट करतो त्याला घाबरण्याची काय गरज आहे, पण ती कर्म चांगली असतील तर. जर मी काही म्हणजे आता उद्या माझी एक्झाम आहे, आपल्या वर्गामध्ये सगळी मुलं आहेत आणि सगळ्यांची एक्झाम एकाच दिवशी असणार आहे, तर अभ्यास केलेला मुलगा घाबरेल की अभ्यास ज्याने केलेला नाहीये तो घाबरेल? ज्याने केलेला नाहीये. मग ज्यांची कर्म वाईट आहेत त्यांनी शनीला घाबरावं, ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना शनी त्रासच नाही देणार आहे, कारण तो न्यायप्रिय आहे. त्यामुळे त्या गुढ ह्याच्याशी घाबरण्याची गरज नाहीये. त्याच प्रकारे राहू आणि केतूचं आहे. राहू काय करेल, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की राहूची महादशा आहे किंवा आता मला राहू आहे का, केतू आहे का, तर राहू आणि केतू हे एकच राक्षसाचे 2 पार्ट झालेले आहेत. की राहू म्हणजे ज्याला फक्त डोकं आहे आणि केतू म्हणजे ज्याला फक्त शरीर आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं की आता माझी राहूची महादशा आहे तर माझं काहीतरी वाईटच होईल. प्रत्येक वेळेस राहू वाईटच का करेल? आता एक उदाहरणार्थ सांगेल की तुम्ही ड्रायव्हर आहात, तुम्ही एखादी गाडी चालवत आहात आणि तुम्ही कोकणात गेलेला आहात आणि घाटाचा रस्ता आहे, सपाटीकरण नाहीये, घाटाचा रस्ता आहे, तर घाटाच्या तिथे तुम्हाला वळणावरती काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ऍक्सिडेंटचा धोका आहे. आणि जर तुम्ही सराईतपणे व्यवस्थित दुर्लक्ष न करता जर गाडी चालवली तर तुम्हाला काहीच होणार नाही. पण जर नजर हट्टी आणि दुर्घटना घटी असं जे आपण म्हणतो की जर तुमचं लक्ष तिथे केंद्रित नसेल तर नक्कीच काहीतरी गोंधळ होणार आहे. खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं. त्याचा संदर्भही सांगितलं. स्पष्टीकरण दिल्यामुळं मला वाटतं की लोकांची जी शंका असते जनरली की शनी, राहू आणि केतू विषयी की हे डेंजर आहेत, तर तसं नाही, ते कर्मांवर पण डिपेंड असतं. ओके, सो खूप उत्तम पद्धतीने आपण वाटचाल करतोय मॅम. मला माझा स्वतःचा म्हणा किंवा प्रेक्षकांचा म्हणा जो एक प्रश्न आहे की कर्म, आपण म्हणतो कर्म चांगले करा, कर्म चांगले, कर्म वाईट, पाप, पुण्य, तर कर्मांचा भविष्यावर किती चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो? खरं तर कर्मांचाच परिणाम होतो, बाकी कशाचाच परिणाम होत नाही. कारण बाकी सगळं तुम्हाला विसरू शकेल पण कर्म तुम्हाला कधीच विसरत नाही, तुम्हाला शोधत शोधत येणार. चांगली कर्म असतील तरी शोधत येणार आणि वाईट कर्म असतील तरी शोधत येणार. आता आपण जो काही ज्योतिष्य हा विषय बघतोय, हे सगळं जे आहे तुम्ही 70% गोष्टी बदलू शकता, बाकी तुम्ही रेमेडीज वगैरे सगळं करून किंवा उपाय करून, पण 30% हे तुमचं प्रारब्ध असतं, तुमचं नशीब असतं आणि ते कर्मावरच ठरलेलं असतं. मग 70% जास्त आहे का 30% जास्त आहे? तर 70% नक्कीच जास्त आहे की 30% आपण बदलू शकत नाही. आता उदाहरणार्थ बाहेर पाऊस पडणार आहे तर मी नाही थांबू शकणार, कोणीच नाही थांबू शकणार. पण माझे जर कर्म चांगले आहेत,
खूप धो पाऊस पडतोय पण मला भिजायचं नाहीये. मग आता आपण 3-4 व्यक्ती इथं बसलेलो आहोत, तर एखाद्याकडे छत्री असेल, एखाद्याकडे रेनकोट असेल, एखादा मस्त 4 व्हीलर मध्ये येईल, पोर्च मध्ये गाडी येईल, तो पोर्च मध्ये बसेल आणि जिथे जायचे तिथे पोर्च मध्ये उतरेल, त्याला त्या पावसाचा काहीच त्रास होणार नाही. आणि काही लोक असे पण असतील की ज्यांच्याकडे रेनकोटही नाहीये, छत्री नाहीये, त्यांना स्टार्ट टू एंड पर्यंत भिजतच जायचं आहे. म्हणजे एकच सिच्युएशन आहे पण प्रत्येकावरती वेगवेगळे इफेक्ट होत आहे. हे कशाच्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या कर्माच्या आहेत. बरं, आपण सहज म्हणून जाऊ ज्याचे त्याचे कर्म. बरोबर. पण काहींचे कर्म आत्ताच्या घडीला खूप चांगले आहेत पण तरी त्यांना वाईट परिणाम दिसायला लागलेले आहेत किंवा दिसत आहेत किंवा त्या परिणामामधून ते जात आहेत. मग ते कर्म वाईट स्वतःने केलंय अथवा त्याच्या मागच्या पिढीने केलंय आणि त्याला भोगायला लागतंय, की स्वतःचं कर्म वाईट करतोय आणि तेच त्याला भोगायला लागतंय, किंवा मागच्या पिढीचं कर्म आहे असं म्हणून आपण सांगून टाकतो आणि म्हणतो की ते तुला भोगायला लागणार आहे. सो याबद्दल थोडं स्पष्टीकरण. छान प्रश्न विचारला. आपला देश हा भारत देश कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे मी एक तुम्हाला उदाहरण छान देते. तुम्हाला माहितीये कोथिंबिरीचं पीक किती दिवसामध्ये येतं? म्हणजे आपण कोथिंबीर दररोज पोहे वगैरे भाजीमध्ये खातो, ते किती दिवसात येतं? साधारणतः माझ्या अंदाजानुसार 1.5 ते 2 महिन्याचं. आणि आंबे खातो आपण, तर आंब्याचं झाड लावल्यानंतर आंब्याला आंबे किती वर्षांनी लागतात? बरेच वर्ष लागतात. कर्माचं पण तसंच आहे सर, की प्रत्येकाची कर्म तेव्हाच हे असतील असं नाहीये. कारण कसं असतं माहितीये का, आपल्याला कळतं तरी कधीपर्यंतच की आपले हे आयुष्य आहे तोपर्यंतच आहे, किंवा मला कळलं त्या आयुष्यातही 5-6 वर्षात आपल्याला काहीच कळत नसतं की मी काय केलं हे पण आठवत नाही. आता जर तुम्हाला आठवलं LKG ला तुम्ही काय करत होते, आठवतात का सगळ्या गोष्टी? नाही आठवत. तर तुम्हाला मागच्या जन्मातलं काय आठवणार आहे? आणि आपली हिंदू संस्कृती ही पुनर्जन्मावरती आधारित आहे, आपण पुनर्जन्म मानणारे आहोत. तर कसं असतं माहितीये का, की आत्ताचे आपल्याला जे दिसतात ते आत्ताचीच कर्म असतील असं नाहीये. काही कर्म लगेचच्या लगेच फळ देतात, काही कर्मांना वेळ लागतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी शाळेत टाकलेलं आहे किंवा माझ्या एखाद्या मुलाला मी शाळेत टाकलं माझ्या अपत्याला, तर मी त्याला पहिली किंवा बालवाडी पास होण्यासाठी नक्कीच नाही टाकलेले. त्यांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, ऍटलीस्ट 10वी पास व्हावं म्हणून तरी आपण टाकलेलं आहे. मग आज मी शाळेत टाकलं म्हणजे तो 1 वर्षाने 10वी पास होईल का? नाही. तो किती वर्षांनी 10वी पास होईल? 10 वर्षांनी. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तो पास होत गेला तर तो 10 वर्षांनी पास होईल. म्हणजे हा इतका वेळ लागणारच आहे त्या कर्माला. पण त्याला तो LKGचा 1 वर्षाचा रिझल्ट कधी येईल? तो 1 वर्षाने येईल. आता जर त्याची युनिट टेस्ट झाली तर त्याचा रिझल्ट किती दिवसांनी येईल? 4 दिवसांनी, 2 दिवसांनी किंवा लगेचच. बरोबर आहे. असं कर्मांचं पण आहे की तुमची कर्म कशी आहेत आणि त्याचं फळ कसं आहे. तुम्हाला जर कर्माचं फळ मिळायला वेळ लागला तर तुम्हाला व्याज लावून कर्माचे फळ मिळणार. म्हणजे तुमचं चांगलं आहे ते चांगलं व्याज, चक्रव्याढ व्याज लागून तुम्हाला त्याची फळ मिळणार. तर उदाहरणार्थ आपण महाभारतातले घेऊया, की असं सांगतात जे भीष्म पितामह होते, आपण सगळ्यांनी पाहिले की ते सगळे बाणावरती पडलेले होते 18 दिवस, जोपर्यंत युद्ध होत संपत नाहीये तोपर्यंत. आणि युद्ध संपल्यानंतरही ते तिथेच होते कारण ते उत्तरायणाची वाट बघत होते. खूप गंमत अशी आहे की त्यांना इच्छा मरण होतं, म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हा मरण्याचं त्यांना वरदान होतं, तरी सुद्धा ते की म्हणजे काय म्हणतो आपण, भोग हे भोगून पूर्ण करायला पाहिजे आपण असं म्हणत असतो. तरी ते म्हणजे ह्याच्यावरती बाणावरती इतके दिवस पडून होते. युद्ध संपलं, एकटेच होते ते तिथे. सगळीकडे तो खच पडलेला, रक्ताचा सगळीकडे चिखल झालेला, आणि युद्ध संपले तरी ते उत्तरायणाची वाट पाहत तिथेच होते. हे कशामुळे? तर काही म्हणजे त्याच्या अगोदरचे काही जन्मापूर्वी असं म्हणतात की ते राजकुमार होते काही जन्मामध्ये, आणि ते घोड्यावरनं चाललेले होते. आणि सरडा आपण म्हणतो, तो सरडा असा झाडावर म्हणजे खाली रोडवरनं चाललेला होता आणि त्यांना तो दिसला. आता तसं पाहायला गेलं तर हे राजकुमार, तो शूद्र प्राणी, काहीच गरज नव्हती, पण त्यांना असं वाटलं की तो चाललेला आहे तर तो आपण कसं गंमत करतो, मुंगी दिसली, मच्छर दिसलं, झुरळ दिसलं की आपण पहिलं काम काय करणार की त्याला मारायचं काम करणार, बाकी काहीच करत नाही. बरोबर. तसं त्यांनी पण काय केलं, ते पूर्वी बाण असायचे भात्यामध्ये, ते एक बाण काढला, ते टोकामध्ये त्याला धरला सरड्याला आणि फेकून दिला. आणि जिथे फेकलं तिथे ते बाभळीचं झाड होतं. बाभळीला काय असतात? काटे. मग त्याच्या पूर्ण शरीरामध्ये ती काटे गेली. हे त्यांचं कर्म तेव्हाच. मग त्या जन्मात त्यांना काही फळ मिळालं का? नाही. काही जन्म गेल्यानंतर मग जेव्हा महाभारताचं हे चालू झालं त्यावेळेस त्यांना ते, मला असं वाटतं काहीतरी 8 मिनिट काहीतरी ते सरडा तो तिथे राहिला आणि मग गतप्राण झाला. मग त्याचं ते 18 दिवसात रूपांतर झालं.
म्हणजे चक्रव्याड व्याज लागून त्यांना ते कर्माचं फळ मिळालं असं आहे. म्हणजे चांगली कर्म असतील तरी तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतातच. उदाहरणार्थ आता मी चांगलं फळ सगळं वाईटच कसं होईल. आपण सुदामा श्रीकृष्णाचे जे मित्र होते त्यांच्या याच्यात दारिद्र्याचेच योग होते. श्रीकृष्णाचा सारखा मित्र त्यांना भेटायला गेल्यानंतर तुम्ही पाहिले काय घेऊन गेले, ते पोहे घेऊन गेले होते थोडीशी पुरचुंडीमध्ये. आणि येताना जेव्हा ते परत त्यांच्या नगरीमध्ये आले ते पूर्ण नगरी सोन्याची झालेली होती. हे काय आहे, सगळं तर कर्माचाच खेळ आहे. पण आपल्याला कसं असतं, हल्लीचं जे युग आहे ते इन्स्टंटचं आहे, तुम्हाला लगेच पाहिजे. पण इन्स्टंटने त्रासही तेवढंच होतो, फास्ट फूड सारखं. नक्कीच. तर वा, म्हणजे हे तर पटलंय की कर्म चांगली असावीच, त्याचे फळ पुढे पण भविष्यात आपल्याला चांगले मिळणार. आणि अजून एक प्रश्न आहे मॅम, आता बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याला न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र हा पण एक वेगळा विषय, ग्राफोलॉजिस्ट, हस्ताक्षर हा एक वेगळा विषय. आता बरेच रिस्ट वॉच वगैरे, म्हणजे आपण जे घालतो घड्याळ, त्याच्याही बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण आपण पहिले अंकशास्त्राकडे येऊयात, न्यूमरोलॉजी. अंकांचा आपल्या जीवनावर किती चांगला अथवा वाईट परिणाम होतो, आणि होतो तर तो खरा आहे का? होतोच, कारण अंकाशिवाय काहीच नाहीये. अंक जर नाहीये, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा बाळ येणार तेव्हाच आपण अंक मोजायला चालू करतो. कारण बाळ पोटामध्ये राहणार 9 महिने, सुरुवात झाली 1, 2, 3, 4, 9 पर्यंत. बाळ जन्माला आल्यानंतर एक तारीख असणार आहे किंवा तिथी असणार आहे, म्हणजे परत अंक आला. सृष्टीमध्ये पण आपण म्हणतो 1 सूर्य 1 चंद्र, बरोबर की नाही? म्हणजे सुरुवात झाली अंकापासनं, 1 पासनं. आणि आपला भारत देश महान आहे की ज्यांनी शून्याचा शोध लावलेला आहे, बरोबर आहे. अंक नाही असं काहीच नाहीये. आणि जे आता तुम्ही मागाशी म्हणाले की न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र, अंकशास्त्राचा म्हणजे प्रत्येक अंकाचा, परत वैदिक शास्त्राकडे आपण येतो की दोन्हींचाही मेळ आहे, ह्याचाच एक पैलू तो आहे. तर जेव्हा आपण असं म्हणतो की 10वीच्या परीक्षेमध्ये मला तुम्ही 10वी पास आहात, आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा असं म्हणत नाही की मी गणित पास आहे, हा विज्ञान पास आहे, मी मराठी पास आहे, असं म्हणत नाहीत. ऑल सब्जेक्ट पास मीन्स तुम्ही 10वी पास आहात, बरोबर आहे की नाही? तसंच अंकशास्त्र हा त्याचाच भाग एक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तुमचं फेस रिडिंग येतं, हस्तरेषा येतात, म्हणजे हाताचा अभ्यास येतो, अंकशास्त्र येतं, वास्तुशास्त्र येतं, मंत्रशास्त्र येतं, वनस्पतीशास्त्र येतं. ह्या सगळ्यांचा अभ्यास मिळून ते जसं आता आपण कलाकार आपलं एक एक गोष्ट त्याच्यामध्ये जोडत जातो, ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने त्याचा वापर करत हे करतं. आणि प्रत्येक जण मग त्याला जो विषय आवडेल त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करतो. तर आपण अंकशास्त्राकडे वळूयात. अंकशास्त्र म्हणजे आपल्याला 1 ते 9 अंक, तर प्रत्येक अंकावरती एका ग्रहाचा अंमल असतो. आपण 1 नंबर घेतला तर तो त्याच्यावरती सूर्याचा अंमल आहे, 2 घेतला तर तो चंद्राचा नंबर आहे, 3 घेतला तर तो गुरुसाठी आहे, 4 घेतला तो राहूसाठी आहे, 5 हा बुधासाठी आहे, 6 शुक्रासाठी आहे, 7 केतूसाठी आहे, आणि 8 हा शनीसाठी आहे, आणि लास्ट बट नॉट लिस्ट 9 नंबर हा जो आहे तो मंगळासाठी आहे. असे 9 नंबर आहेत, आणि हे 9 नंबर म्हणजे सगळा खेळ आहे अंकशास्त्राचा. बरं, मग या सगळ्यांमध्ये डेंजर कुठला? हे बघा, कुठलाही डेंजर नसतो आणि कुठलाही सॉफ्ट नसतो. तुम्ही त्याचा कसा हे होईल तसं. प्रत्येक ह्याला काही चांगले पैलू आहेत, तसे काही वाईटही पैलू आहेत. आता उदाहरणार्थ आपण सूर्य घेतला तर सूर्यापासून आपण काय पाहणार की सूर्यापासून आपला आत्मा पाहणार, आपली ऊर्जा पाहणार, प्रकाश पाहणार. मग सूर्य वाईट आहे का? नाहीये. पण त्याची प्रखरता आपल्याला सहन होते का? नाहीये. म्हणजे जर चांगलं आहे तर त्याच्यासोबत वाईट येणार आहे. एक नाणं घेतलं तर नाण्याला 2 बाजू ह्या नक्कीच असणार आहे. तुम्ही कुठली बाजू घेता आणि ती कशी घेता, किती पॉझिटिव्हली घेता हे आपल्यावरती अवलंबून आहे. आता 2 घेतलं, चंद्र आहे, चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे, चंद्रमा मनसोजा आहे, ते मग मन तुमचं आहे. जर तुम्ही कल्पना विलास जर फार केलं तर आपण त्याला वेड असं म्हणतो, बरोबर की नाही? पण ज्यांच्याकडे कल्पना शक्तीच नाही, आपण म्हणतो ना इमेजिन कर, कल्पना कर. ज्याच्याकडे कल्पना शक्तीच नाहीये तो काहीच करू नाही शकणार आहे. कारण कुणीतरी अगोदर जेव्हा ताजमहाल जरी बांधला असेल तर त्यांनी कुठेतरी माइंडमध्ये ठरवलं असेल ना की मला असा बांधायचा आहे, अगोदर मनामध्ये कल्पना केली असेल, तेव्हाच तो सत्यात उतरला ना. त्याला सत्यातच नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट 2 वेळा घडते, एक अगोदर तुमच्या मनामध्ये आणि नंतर ती प्रत्यक्षात घडत असते. तुमचं हे जे काही गुण घडवणारा ग्रह आहे तो म्हणजे चंद्र. तिसरा म्हणजे आला गुरु. गुरु म्हणजे काय आलं की तुमच्याकडे एज्युकेशन, बरोबर आहे की तुम्ही काय चांगलं वाईट करता,
एखादी गोष्ट आहे तर ती कशी करणार आहात. गुरुचा प्रभाव कशावरती असतो. वृद्धी. वृद्धी म्हणजे वाढ करणे. म्हणजे एज्युकेशन असेल, बाकी कुठल्या गोष्टी असेल. गुरुच्या व्यक्ती तुम्ही बघा, कधी त्या लुकड्या नाही दिसणार तुम्हाला, थोड्याशा धष्टपुष्टच दिसतील, कारण ती वेदामध्ये सुद्धा वाढ करत असतो. पण तसंच ज्ञानामध्ये पण वाढ करणारा हा गुरुग्रह झाला. मग त्याच्यानंतर नंबर येतो 4 नंबर येतो, तो म्हणजे राहूचा. राहू थोडासा राजकारणी असतो, थोडा हुशार असतो, चतुर असतो. म्हणजे तो ज्या ह्याच्यासोबत जाईल त्याच्यासारखा. म्हणजे आता उदाहरणार्थ राहूला काय आहे की डोकं आहे, आणि असं म्हणतात की राहूने अमृतपान केलेलं आहे, राहूच्या इथपर्यंत अमृतपण आलेलं आहे. म्हणजे तो फार वाईट आहे अशातला भाग नाही, तो चांगला आहे. पण कसं होतं की वाहत जाणे, मला हे पाहिजे, किती प्रमाणात पाहिजे. आपण शुगर म्हणजे साखर जरी आपण जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्याला डायबिटीज होते. म्हणजे आपल्याला प्रमाण जर कळलं तर राहू नक्कीच चांगला आहे. राहूच्या नंबर, राहू म्हणजे 4 नंबर झाला. राहूच्या नंतर 5 नंबर येतो आणि तो म्हणजे बुधाचा नंबर येतो. बुध हा बुद्धीचा आणि वाणीचा कारक ग्रह आहे. बुधामुळे मग आपल्याला बुद्धी, मग सारासार विचार करण्याची आपल्याला कला कळते की हा किती. मग सगळ्या तर गोष्टी असतात बघा, बोलण्यातच कळतात. आपण म्हणतो ना, तो किती मधुर बोलतो, तो किती गोड बोलतो, तो बोलून गळा कापतो वगैरे गोष्टी, किंवा हा बोलवच्चन आहे. म्हणजे जे काय आहे ते तुमच्या बोलण्यावर आहे. मग बौद्धिक क्षमता पण तुमच्या बोलण्यावरनं कळत असते. मग बुध हा बुध आणि वाणीचा कारक ग्रह आहे. आणि त्याच्यानंतर येतो 5 नंबर झाला. आता 6 नंबर येतो. हा म्हणजे सगळ्यांचा आवडता नंबर आहे, तो म्हणजे शुक्राचा. कारण शुक्र लक्झरी देतो. लक्झरी कोणाला असं आवडत नाही की मी सुंदर दिसायला हवं, माझ्याकडे मोठी गाडी असायला पाहिजे, माझ्याकडे बंगला असायला पाहिजे, माझ्याकडे नाम फेम सगळं असायला पाहिजे, हे कोणाला आवडणार नाही. तो म्हणजे शुक्र. आणि त्याच्यानंतर म्हणजे शुक्र हा 6 नंबर झाला. शुक्रानंतर येतो तो 7 नंबर. 7 म्हणजे केतू. केतू म्हणजे मोक्ष देणारा ग्रह. म्हणजे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर काय की मग मला मोक्ष पाहिजे, मला आता काहीच नको. बरोबर की नाही. मोक्ष म्हणजे झेंडा जो असतो, म्हणजे एखाद्या मंदिरावरती एखादा ध्वज जेव्हा फडकवला जातो तो मंदिराच्या शिखराच्याही वरती असतो, तो म्हणजे केतू. आणि केतूकडे काय आहे की डोकं नाहीये आणि त्याच्याकडे फक्त धड आहे, म्हणजे शरीर आहे. आणि राहूकडे जे असतो तो तुमच्याकडे ब्रेन असतं, बरोबर आहे. आणि केतूकडे जे असतं ते तुमच्याकडे हृदय असतं, मन असतं. म्हणजे तुम्ही बॉटम ऑफ द हार्ट जे म्हणतो आपण, त्या हार्ट पासून, मनापासून विचार जे करतात ती लोक म्हणजे केतूची लोक. आपण आलो 7 नंबर पर्यंत. 8 नंबर आहे की ज्यांची थोडीशी सगळ्यांना भीती वाटते, कारण हा न्यायप्रिय आहे. 8 म्हणजे शनी, आणि शनी म्हणजे न्यायप्रिय. म्हणजे इथे कसं असतं की तुम्ही मस्ती केली किंवा तुम्ही काही चूक केली तर माफी नाही. म्हणजे तुमची चांगली कर्म असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आणि तो थोडासा मंदगती ग्रह आहे. त्यामुळे कसं आहे की त्याची 7.5 लागल्यानंतरही लवकर संपत नाही, आपण म्हणतो ना, तशी गोष्ट आहे. पण जर चांगलं असेल तर तुम्ही बघा ना, चॉकलेट तुम्ही असं पटकन चावून नाही खाणार, चगळणार. कारण जर चांगली गोष्ट असेल तर तुम्हाला ती खूप वेळ करायला आवडेल. असा हा शनी आहे. आणि शनी नंतर सगळ्यात लास्ट नंबर जो येणार आहे 1 ते 9 मधला, 9 म्हणजे मंगळ. आणि मंगळ म्हणजे धडाडी असणारा, एग्रेसिव्ह, थोडासा रागीट असा असणारा म्हणजे 9 नंबर मंगळाच्या अंतर्गत येतो किंवा मंगळाच्या खाली येतो. असे हे 9 नंबर आहेत. आता हे जे 9 नंबर आहेत, मॅम याच्या आधी एक फक्त प्रश्न आहे की 1 ते 9 तुम्ही ज्या पद्धतीने ग्रह सांगितले, तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक ग्रह कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कालावधीत एकदा तरी येऊन जातो का? कसं असतं, जेव्हा आपण कुंडली मांडतो तर 9चे 9 ग्रह कुंडलीमध्ये असणारच आहेत. मिसिंग ग्रह हा नसतोच कधी. वैदिक कुंडली जेव्हा आपण आणतो, चंद्र कुंडली असेल किंवा राशी कुंडली असेल किंवा लग्न कुंडली असेल, ह्याच्यामध्ये 9च्या 9 ग्रह असतात. पण तो ग्रह कुठे आहे, काय आहे, कसा आहे, तो तुम्हाला शुभ आहे का अशुभ आहे, ह्यावरती मग सगळ्या गोष्टी असतात. आता म्हणजे वैदिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर उदाहरणार्थ तुमची राशी कुठली आहे सर? मीन राशी आहे. मीन राशीचा स्वामी कुठला येणार आहे? गुरु आहे. तर मग तुम्हाला गुरु चांगला जाणार, म्हणजे गुरु चांगला आहे असं होणार. मग आता अंकशास्त्रानुसार आपण जर पाहिलं तर मग गुरु हा कुठल्या नंबरला आला होता? तर 3 नंबरला आला होता. मग तुमचा 3 नंबर असेल तर तुमचा गुरु आहे, मग तो तुम्हाला गुरु शुभ फळ देणार. अशा गोष्टी असणार आहे. तर आता जे तुम्ही मला अंकशास्त्राचं विचारलं तर ह्याच्यामध्येच सध्या जे चालू आहे न्यूमरोलॉजी म्हणून, तर एक चीनचे ज्योतिष म्हणता येतील की त्यांनी ल्युसो ग्रीड, म्हणजे त्यांचं नाव आहे ल्युसो, त्यांनी एक 9 चौकोनांचा एक ग्रीड तयार केलेलं आहे असं. आणि ह्याला ल्युसो ग्रीड म्हणजे त्यांच्या नावाने हे प्रसिद्ध आहे. तर ह्याच्यामध्ये अंक जे असतात ते फिक्स असतात.
आणि त्याप्रमाणे आपल्या आता जे आपण वैदिक पद्धतीने पाहतो की आपल्याला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण ह्या तिन्ही गोष्टी लागतात आणि त्यानुसार आपण भविष्य सांगत असतो. तर अंकानुसार फक्त तुमच्याकडे जन्मतारीख आहे, तुमच्याकडे जन्मवेळ नाहीये, बाकीचं काहीच नाहीये, मला काहीच माहिती नाही आणि मला भविष्य सांगायचंय. किंवा जनरली आपण आता सगळे नेते, अभिनेते की त्यांच्या नावामध्ये काहीतरी बदल करतायत आणि तेच आता सध्या जो ट्रेड आहे त्यानुसार की तो कसा बदल केला जातो किंवा काय, किंवा माझा लकी नंबर कुठला आहे, मग मी कुठल्या नंबरवरती हे करायला पाहिजे, किंवा माझ्या मोबाईलच्या नंबरच्या अंकाची बेरीज काय यायला पाहिजे, किंवा माझ्या गाडीचा नंबर काय असायला पाहिजे. आपल्याला जी ही उत्सुकता असते की माझा नंबर काय आहे, तर तो कसा बघतात किंवा काय करतात, किंवा तुमचा लकी नंबर कसा काढायचा, तुमचा मूल्यांक कुठला असायला पाहिजे, म्हणजे असणार आहे, भाग्यांक कुठला असणार आहे, तर तो कसा काढतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ते हे लुसो ग्रिड जे आहे ते हे फिक्स असते, ह्याच्यामध्ये काही आपण चेंजेस नाही करू शकत. ह्याच्यामध्ये 9 चौकोन असतात आणि ह्याच्यात आडव्या ओळी असतील किंवा उभ्या ओळी असतील किंवा तिरप्या ओळी असतील, ह्यांची सगळ्यांची बेरीज ही तुम्ही आडव्या ह्याच्यात केली तरी 15च येते, उभी केली तरी 15च येते किंवा तिरपी केली तरी 15च येते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि ह्यानुसार हे ग्रीड ल्युसो नावाच्या व्यक्तीने तयार केलेलं आहे, म्हणून याला ल्युसो ग्रीड असं म्हणतात. तर सर आपण तुमचंच पाहूया, तुमची मला डेट ऑफ बर्थ सांगा म्हणजे आपण बघूया. 4/10/1990. आता हे ग्रीड मध्ये जे नंबर जिथे लिहिलेले आहेत, म्हणजे इथे 4 नंबर इथे लिहिलेला असेल तर तो आपण इथेच लिहायचा आहे. जे आपल्या ह्याच्यामध्ये जन्मतारखेमध्ये जे नंबर नसतील म्हणजे ह्याच्यामध्ये, तर तो एम्प्टी सोडून द्यायचा आहे, रिकामा सोडून द्यायचा आहे. आणि जो नंबर जिथे असेल, आता सरांची जन्मतारीख आहे 4, तर बरोबर आहे 4 आपल्याला इथे 4 लिहिलेला आहे म्हणून तो 4 आपल्याला इथेच लिहायचा आहे. नंतर आलेला आहे 1 नंबर, इथे 1 लिहिलेला आहे म्हणून आपल्याला तो 1 लिहायचा आहे. 0ला काही याच्यामध्ये जागा नाहीये त्यामुळे 0 सोडून द्यायचा आहे. 1 परत आलेला आहे तर तो परत त्याच ठिकाणी डबल लिहून घ्यायचा आहे. 9 नंबर आलेला आहे मग 9 नंबर इथे आहे म्हणून परत आपण 9 लिहिला आणि परत 0. बरोबर आहे. आता आपली झाली हे मांडून झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 लॉटरीज आहेत. मग आता त्या 3 लॉटरी पैकी तुमची कुठली लॉटरी लागते ते बघूया आपण. की आता ह्याच्यामध्ये आहे तो आपला असणार आहे मूल्यांक. मूल्यांक म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे, फक्त तारीख, जन्माची जी तारीख असणार आहे ती फक्त आपल्याला तारीख घ्यायची आहे. जन्मतारखेमधला तो दिवस, हो दिवस, म्हणजे त्या दिवसाची जी तारीख असणार आहे ती फक्त. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमची 4 तारीख आहे, मग तुमचा मूल्यांक असणार आहे 4. पण जर का हा 2 अंकी असता, उदाहरणार्थ 14 असता, तर 1 अधिक 4 मिळून तुमचं 5 झाला असता मूल्यांक. तो मूल्यांक झाला असता. बरोबर आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे तुमचा भाग्यांक. भाग्यांक म्हणजे काय असणार आहे की तुमची जन्मतारीख प्लस तुमचा महिना जो आहे, 10वा महिना आहे म्हणजे 1 अधिक 0 10 आणि 1990 हे तुमचं साल म्हणजे जन्माचं वर्ष. ह्या सगळ्यांची आपल्याला 1 अंकी बेरीज काढायची आहे. 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 9 15, 15 आणि 9 24. तर आपली बेरीज आलेली आहे 24. परत आपल्याला ह्याचे 2 अधिक 4 असं मिळून आपल्याला येणार आहे 6. तर आपला भाग्यांक आहे 6. आणि आणखी एक नंबर असणार आहे, तो असणार आहे आपल्याकडे कुवा नंबर. कुवा नंबर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्या फक्त जन्माचं वर्ष म्हणजे 1990. मग आता आपल्याला ह्याची 1 अंकी बेरीज करायची आहे. 9 आणि 1 10, 10 आणि 9 19. 19 म्हणजे 1 अधिक 9 बरोबर परत 10 झालं आणि 1 अधिक 0 म्हणजे 1 आला. म्हणजे आपला कुवा नंबर जो आहे तो झाला 1. पण ह्याच्यामध्ये 1 नाही झाला, तर ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आणि पुरुषांच्यासाठी पुरुषांसाठी आपल्याला काय करायचं असतं ह्याच्यामध्ये की 11 मधनं तो 1 मायनस करायचा असतो. 11 वजा 1 म्हणजे आपल्याकडे 10 आलं आणि परत 0 अधिक 1 म्हणजे 1च आला. मग आपला कुवा नंबर जो आहे तो आला 1. आता हे पण सांगून ठेवते की हीच जर कुंडली किंवा हे जन्मतारीख महिलेची असते, एखाद्या स्त्रीची असते, तर मग आपण काय केलं असतं की जो हा 19 आलेला आहे बरोबर आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पुरुषांसाठी 11 वजा 1 करायचा असतो, तर महिलांच्यासाठी अधिक 4 करायचा असतो. म्हणजे 1 अधिक 4 केला असता तर तो नंबर 5 आला असता. असं झालं असतं. तर आपल्याला आता नवीन 3 नंबर मिळालेले आहेत. एक म्हणजे मूल्यांक, दुसरा म्हणजे भाग्यांक आणि तिसरा म्हणजे आपल्याला कुवा नंबर. तर आपल्या लुसो ग्रिड मध्ये हे पण आपल्याला मांडता येणार आहेत. म्हणजे हे 3 लॉटरीज आहेत. आपल्या किती लॉटरी म्हणजे लागलेले आहेत ते बघूयात आपण लॉटरीज. तर आता 4 नंबर आपल्याकडे पहिलाच होता त्यामुळं हा परत झाला आपल्याकडे 4. ओके.
आता भाग्यांक आपला आहे 6. हा, तर तो आपल्याकडे नव्हता, म्हणजे ही एक लॉटरी आपल्यासाठी लागलेली आहे. आणि कुवा नंबर 1 आहे, तर तो आपल्याकडे ऑलरेडी होताच. तो म्हणजे आपल्याला 2 लॉटरी फेल गेलेले आहेत आणि 1 लॉटरी लागलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय असतं माहितीये का, जे तुमच्या उभ्या ओळी आहेत किंवा आडव्या ओळी आहेत ते किती पूर्ण होतात. म्हणजे आता हे मिसिंग नंबर जे आहेत ते मिसिंग नंबर आपण आता काही केल्याने भरू शकत नाही. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, तुमची जन्मतारीख नाही बदलता येणारी, जन्म महिना नाही बदलता येणारे, जन्म वर्ष पण नाही बदलता येणारे. पण आता ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर फक्त एक आणि एक गोष्ट आहे, ते म्हणजे तुमचं नाव. नेम. बरोबर आहे. आणि ह्या नावाने मग फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये चेंज करू. आता इथे जर आपल्याला फक्त 5 नंबर जर मिळाला तर आपली उभी लाईन तयार होणार आहे आणि तिरपी पण लाईन तयार होणार आहे. मग आता तो नंबर येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर इथे कसं असतं माहितीये का, जे आपले अल्फाबेट आहेत ABCD, ओके, तर परत नंबरच आले की जे 8 नंबर आहेत ह्यांच्यासाठी ते ABCD वाईज आपल्याला ते नंबर दिलेले असतात. म्हणजे A साठी 1 नंबर आहे, I साठी 1 नंबर आहे, J साठी 1 नंबर आहे, असे नंबर दिलेले असतात. मग ते आपल्या नावामध्ये आपण आपल्या नावाचं स्पेलिंग आणि ते मग त्यातलं कुठलं आपल्याला हे अंक कमी करायचा आहे, कुठला वाढवायचा आहे, तुमच्यासाठी लकी कुठला असणार आहे, आणि ते त्या पद्धतीने करून मग तो हे करायचं असतं. आणि मग ते तुमचं लकी नेम असणार आहे, लकी नंबर असणार आहे. मोबाईल नंबर जेव्हा आपण घेतो किंवा एखाद्या आपल्याला फ्लॅटचा नंबर घ्यायचा असतो, गाडीचा नंबर घ्यायचा असतो, तर अशा पद्धतीने तुमचा लकी नंबर काढला जातो. आणि जो मिसिंग नंबर आहे तो बाकी तुम्ही कुठल्याच पद्धतीने नाही मिळवू शकत. फक्त एक आणि एकच, ते म्हणजे तुमचं नाव. आणि म्हणून तर म्हणतात ना, नावात काय असं म्हटलेलं आहे की नाहीये, नावातच सगळं काही आहे. ओके, हे असं अंकशास्त्र. थोडक्यात हा जो काही स्क्वेअर आहे तो जर का कम्प्लीट झाला तर तो एक तर जन्मतारखेनुसार होऊ शकतोय, आणि जर तो जन्मतारखेनुसार होत नसेल, कारण जन्मतारीख तर काय बदलू शकत नाही, मग त्यासाठी तुम्ही पर्याय दिला की आपण आपल्या नावानुसार हे काही स्क्वेअर आहेत ते आपण कम्प्लीट करून घेऊ शकतो. आणि परत कसं असतं की हा जो तुमचा मूल्यांक आहे किंवा भाग्यांक आहे, हे ह्याच्याशी तुमचं हे दोघं पण तुमचे मित्र नंबर आहेत की नाही, शत्रू नंबर आहेत का. मग आता उदाहरणार्थ तुमचा 1 नंबर आहे तर त्याचा शत्रू नंबर आहे 8, तुमचा 3 नंबर आहे उदाहरणार्थ तर त्याचा शत्रू नंबर आहे 6. मग आता इथेच जर गोंधळ असेल तर मग सगळे हा इकडे ओढेल तो तिकडे ओढेल, तर मग कसं काय होणार आहे. मग आता तुम्हाला चेंज कुठला येतो, तर म्हणून तर तुमच्या नावामध्ये बदल करायचा आहे की आपल्याला तिथे बदल केला तर तो तुमच्या मित्रांकाशी मदत करणार असणार आहे, आणि मग तुमचं थोडंसं पारडं जड होणार आहे आणि मग पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. मॅम, याला अनुसरून एक पुढचा प्रश्न आहे की मग जन्म झाल्यानंतर जेव्हा नाव बाळाचं ठेवायचं असतं तर त्यावेळेस हा म्हणजे तंत्रशुद्ध पद्धतीने असा अभ्यास करून ठेवलेलं जास्त उपयोगी पडू शकतो. नक्कीच. पण आता कसं असतं की प्रत्येकाला तेव्हा ही माहिती असेलच असं नाहीये, मग तेव्हा नाही ठेवलं गेलं तर आपण नंतरही हा बदल करू शकतो. आणि हे काही तुम्हाला लिगली करायलाच पाहिजे असं काही नाहीये की तुम्ही तुमच्या कागदोपत्री बदललंच पाहिजे असं नाहीये. तर जसं तुमचं निकनेम असतं ते तुम्हाला घरी बोललं जातं, तसं तुम्ही त्याच्यात थोडंसं चेंज करू शकता. आता उदाहरणार्थ मी म्हणेल ऋतिक रोशनचं आहे, तर ते अगोदर म्हणजे ह्याचा हे करून ऋषीचा करून ते करत होते, नंतर त्यांनी वाढवला म्हणजे H वाढवला आणि ऋतिक केलं त्यांनी, आणि मग त्यांच्यात चेंज. बरं, मग याचं लिगली आपण जसं म्हणतो डॉक्युमेंटेशन, मग तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, काही गरज नाही, त्याच्यावर काही गरज नाही. आता उदाहरणार्थ हा आपला इथे एक स्टुडिओ आहे, ओके, हा तसं सर तुमचं नाव आहे दिनेश, बरोबर आहे, तुम्ही दिनेशेज असं जरी केलं किंवा तुमच्या स्पेलिंग मध्ये काय केलं तरी तुम्ही इथं स्टुडिओवरती त्याचं काय नाव ठेवायचं हे पूर्ण तुम्ही ठरवणार ना. ह्याचं कागदपत्र अशी काय, सोशल मीडियावर जे नाव बदललेले तुमचं काय आहे ते, तुमच्या फार्मचं ह्याचं नाव काय ठेवायचं हे तुम्ही ठरवू शकता. ते तुमचंच नाव असायला पाहिजे असं काहीच नाहीये, त्याच्यामध्ये काही स्पेलिंग. तुम्ही आता कितीतरी सध्याचे ऍक्टर्स चालू आहेत किंवा राजकारणी लोक बघतायत की जे बदलतायत नावांमध्ये, खूप चेंजेस करतायत, कारण ही एक गोष्ट सोपी जाते आणि हे एक शास्त्र आहे आणि त्यांना रिझल्टही येत आहेत तसे, त्यामुळे बदलायला काय हरकत आहे असं मला नाही वाटत. तुम्ही खूप डिटेलमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने समजा मला समजलं. आय होप स्क्रीनवर आम्ही या सगळ्या मांडण्या ज्या आहेत त्या आम्ही दाखवलेल्या आहेत, त्यानुसार माझ्या प्रेक्षकांमध्ये एक भर पडले की
मूल्यांक असेल, भाग्यांक असेल किंवा कुवा नंबर असेल तो कशा पद्धतीने काढला जातो. पुरुषाचा असेल तर तो कशा पद्धतीने आणि महिलेचा असेल तो कशा पद्धतीने. आणि हेच सगळ्या गोष्टी आहेत आणि फक्त 5 मिनिट लागतं. प्रत्येक जण आपला लकी नंबर काढू शकतो आणि जर कोणाला काढायचं असेल तर इतकी सोपी पद्धत आहे आणि ज्याचं त्याला. म्हणून तर म्हटलं की भविष्य हे काय फार अवघड आहे किंवा खूप कुतूहलाचा किंवा खूप गूढ विषय आहे असं काही नाहीये. फक्त तुम्ही त्याच्या जवळ जा, तुम्ही त्याची करंगळी पकडा, नक्कीच तर तुम्हाला मनगट पकडायला मदत करेल. आणि ह्या अंकशास्त्राचा उपयोग करून आपण भविष्यात घेणारे जे काही निर्णय असतात याचा आपण नक्कीच यूज करू शकतो ना. हो नक्कीच. ते एखादी तारीख आपल्याला फिक्स करायची असेल किंवा एखादा नंबर आपल्याला पिक करायचा असेल जे आपण शुभ. तुम्हाला एक उदाहरण सांगते 13 नंबर विषयी. तुम्ही पाहिले का कुठल्या हॉटेलमध्ये जर गेलात तर तुम्हाला 13 नंबर सापडेल का? कधी ऑब्झर्व केले तुम्ही? कारण त्याला अशुभ नंबर समजलं जातं. शक्यतो 13 नंबर तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये दिसणार नाही किंवा तो हे नसणार आहे किंवा तो मजला जरी असेल तर त्याला असं 13 डायरेक्ट नंबर नाही देत. तर त्याला असं काहीतरी 100 हे करून दिलं 103 किंवा 4 असं की समजायला सोपं जाईल पण डायरेक्ट 13 नाही देत. म्हणजे जी मनामध्ये भीती आहे की नाही हा नंबर चांगला नाहीये तर तोच आपण काउंटला गेल्यानंतर तर तो 13 नंबर येणारच आहे पण त्याला 13 न म्हणता दुसरं काहीतरी म्हणता. म्हणजे दुसऱ्या काहीतरी नंबर मध्ये त्याला कन्व्हर्ट केलेलं असतं. तुम्ही बघा म्हणजे थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल. कुठल्या चांगल्या हॉटेलमध्ये गेले किंवा हॉस्पिटलमध्ये गेले तरी 13 नंबर हा पटकन असं तिथे लिहिलेला नसतो. 11-12 झाले की असं 13 नसतो लिहिलेला. काहीतरी त्याच्यामध्ये चेंज करून दिलेलं असतं. खूप उत्तम पद्धतीने तुम्ही अंकशास्त्र जे ते समजून दिलंय मॅम आणि आय होप प्रेक्षकांना सुद्धा ते खूप सुटसुटीत पद्धतीने समजलेलं असणार. आणि आतापर्यंत मराठीत एवढं डिटेलमध्ये मी किंवा माझ्या प्रेक्षकांनी बघितलं नसावं. सो आय होप याचा फायदा प्रेक्षकांना नक्कीच होईल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.